हरे कृष्णा हरे कृष्णा हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे। सुलभपाद की जय। राधा गोपीनाथ जी भगवान की। आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या सत्संगामध्ये। आधी भजन लावूया मग कथा होईल। तर सगळ्यांनी आपलं जे मोबाईल आहे आपले मन सगळं बंद ठेवा, शांत ठेवा आणि आपलं चित्त जे आहे तिथंच ठेवा भगवंतासोबत। तर मग दिव्य अनुभूती होईल की आपण भगवत धामात आलो आहे। आपण कुठे आलो आहे? भगवत धामात आलो आहे। जाऊ देवाच्या गावात आता आलो आहे। आपण भगवंताच्या गावाला आलो आहे, ते अनुभव घ्यायचा आहे। मग त्यासाठी काय केलं पाहिजे? आपलं मन शांत केलं। म्हणजे सोपं आहे, इथं भक्तांसोबत सोपं आहे की भक्त इथे आनंदी आहेत, भक्त इथे उत्साही आहेत, भक्तांना इथे खूप सेवाचा भाव आहे। ते बघून आपलं मन शांत होतं आणि एक चांगला आनंद येतो। तर आधी भजन गाऊया, सगळ्यांनी भाग घ्यायचा आहे, ठीक आहे? मी आलो कुणासाठी? हां, तुमच्यासाठी आलो आहे आणि तुम्ही आलो आहे माझ्यासाठी। म्हणून आपण एकमेकांना साथ देऊया आणि सगळं सोबत मिळून आनंद घेऊया भगवंतासोबत। आपण सगळं भगवंतांसाठी आलो आहे, तर म्हणून तिथं मन लावा। नाही तर मग काय, आले आणि गेले, उपयोग काय असं व्हायला नको। तो वेळ कमी आपल्याकडे, थोडं त्यात मन लावा आणि आनंद घ्या। जय राधा माधव कुंज बिहारी, जय राधा माधव कुंज बिहारी, जय गोपीनाथ वल्लभा गिरिधारी, जय गोपीनाथ गिरिधारी, जय गोपीनाथ वल्लभा गिरिधारी, जय गोपीनाथ वल्लभा यशोदानंदन जन यमुना तीरा वनचारी, यमुना तीरा वनचारी, यमुना तीरा वनचारी, जय राधा माधव कुंज बिहारी, जय राधा माधव कुंज बिहारी, जय गोपीनाथ वल्लभा गिरिधारी, जय गोपीनाथ वल्लभा गिरिधारी, जय
भगवान की समवेत गौर भक्त जन की निताय गौर प्रेमानंदे। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। सगळ्यांनी म्हणायचं, ठीक आहे? सगळ्यांनी भगवंतांना आवाहन करायचे, नमस्कार करायचे आणि डोळे बंद सगळ्यांनी, ठीक आहे? हात जोडायचे. ओम नमो भगवते वासुदेवाय. नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं
ततो जयमुदीरये नष्टप्रायेषु अभद्रेषु नित्यं भागवत सेवया भगवती उत्तम श्लोके भक्ति भवती नैष्ठिकी कृष्णाय वासुदेवाय देवकी नंदनाय च नंदगोपकुमाराय गोविंदाय नमो नमः। ओम ज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितमेन तस्मै श्रीगुरवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितमेन भूतले स्वयं रूपः कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं। नमो विष्णुपदाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिनिधि नामिने। नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देश तारिणे। नमो महावदन्याय कृष्ण प्रेम प्रदायते कृष्णाय कृष्ण चैतन्य नाम्ने गौरतिषे नमः। नमो ब्रह्मण्यदेवाय गो ब्राह्मण हिताय च जगद्हिताय कृष्णाय गोविंदाय नमो नमः। हे कृष्ण करुणा सिंधो दीनबंधो जगत्पते गोपेश गोपिका कांत राधा कांत नमोस्तुते। तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये। वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्यैव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद नीलाचल निवासाय नित्याय परमात्मने बलभद्र सुभद्राभ्यां जगन्नाथाय ते नमः। हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्णा
कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्ण। पुनश्च आपलं स्वागत आहे आजच्या सत्संगामध्ये। तर आपण भगवद्गीतेमधून चर्चा करणार आहोत। आज आपण भगवद्गीतेचा 5वा अध्याय ज्याचं नाव आहे कर्म संन्यास योग। काय म्हटलंय? कर्म संन्यास योग। की आपल्या भाषेमध्ये कृष्ण भावना भाविक कर्म। हे श्रील प्रभुपाद की जय। तर आपण सर्व कर्म करण्यासाठी जबाबदार आहोत की आवश्यक आहे। कर्म करणं आपल्याला भाग आहे, आवश्यक आहे। पण कर्म कसं केलं पाहिजे की ज्याने आपल्या जीवाला समाधान होईल, आनंद होईल, ते भगवंतांनी सांगितलं आहे भगवद्गीतेमध्ये। गीतेचा 3रा अध्याय आहे कर्मयोग। काय नाव आहे? 3रा अध्याय कर्मयोग। 4था अध्याय दिव्य ज्ञान अधिक कर्मयोग, मूलभूत ज्ञान दिलंय कर्माचं। नंतर दिव्य ज्ञान दिलंय, ज्ञानयोग। आणि 5वा अध्याय जो आहे कर्म आणि ज्ञान दोन्हींचं मिळून कर्म संन्यास योग। केवळ कर्माने केलं पाहिजे, कर्म असं केलं पाहिजे संन्यास युक्त, म्हणून नाव काय दिलं आहे? कर्म संन्यास योग, कृष्ण भावना भाविक कर्म। सध्या या जगामध्ये लोकांकडनं कसं कर्म होतं? माया भावना भाविक कर्म। लोकांची चेतना मायेने काय आहे? प्रभावित आहे। तर भगवंत काय सांगतात? गीता काय तो सांगते, संत महात्मे काय सांगतात? आपली चेतना मायेच्या ऐवजी कशाने प्रभावित पाहिजे? कृष्णाने प्रभावित पाहिजे। भगवान श्रीकृष्णांनी प्रभावित झाली पाहिजे, शुद्ध झाली पाहिजे। मग तेच कृष्ण भावना भाविक कर्म कसं केलं पाहिजे, कसं करावं ते ह्या अध्यायामध्ये सांगितलं। तर त्याची पार्श्वभूमी अशी आहे, आपण ते श्लोक वाचूया। पहिला श्लोक जो आहे, अर्जुनने प्रश्न केला आहे की हे कृष्ण, सर्वप्रथम तुम्ही मला कर्मांचा त्याग करण्यास सांगता आणि पुन्हा भक्तिमय कर्माची प्रशंसाही करता। आता या दोन्हींपैकी कोणते अधिक लाभदायी आहे ते कृपया मला निश्चितपणे सांगाल का? की भगवंताने 3ऱ्या अध्यायामध्ये काय सांगितलं? कर्मयोग, कर्म केलं पाहिजे, कर्म केलं। कर्मण्येवाधिकार असते मा फलेषु कदाचन मा कर्मफल हेतुर्भूः मा ते संगस्तु अकर्मण्य। हा श्लोक 2रा अध्यायाचा आहे, पण त्याची व्याख्या 3ऱ्या अध्यायामध्ये केली आहे कर्मयोगाची। आणि 4थ्या अध्यायामध्ये भगवंताने ज्ञानाचं महत्त्व सांगितलं, दिव्य ज्ञान, की ज्ञान महान आहे। 3ऱ्या अध्यायामध्ये काय सांगितलं? कर्म महान आहे। तर अर्जुनला असा प्रश्न पडला, तुम्ही आधी कर्माची महिमा सांगताय, कर्म केलं पाहिजे, कर्म केलं पाहिजे, कर्तव्य केलं पाहिजे, आणि तुम्ही 4थ्या अध्यायामध्ये काय सांगताय? ज्ञान महत्त्वाचं, जन्म कर्मचे मे दिव्यम एवं योगती तत्वतः त्यक्त्वा देहं पुनर्जन्म नैति मामेति स अर्जुन। की किंवा त्या 4थ्या अध्यायाचा 34वा श्लोक आहे, तद्विद्धि प्रणिपातेन परिदृश्येन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानिनः तत्त्वदर्शिनः। की गुरुकडे जाऊन ज्ञान घे, त्याची शरणागती त्याला समर्पित हो, आणि त्याला प्रश्न विचार की जीवन काय, की जीवनाचं यश कशामध्ये आहे। तर ज्ञानाचं महत्त्व सांगितलं 4थ्या अध्यायामध्ये। आणि जो शेवटचा श्लोक आहे 4थ्या अध्यायाचा, त्यात म्हटलं आहे की तस्माद अज्ञान संभूतम हृत्स्थम ज्ञान आसीन मनः छित्त्वैनं संशयं योगम उत्तिष्ठ उत्तिष्ठ भारत। की
म्हणून अज्ञानामुळे तुझ्या हृदयात जे संशय उत्पन्न झाले आहेत ते ज्ञानरूपी शस्त्राने कापून टाकले पाहिजे. हे भारता, हे अर्जुना, योगयुक्त होऊन उठ आणि तुझं कर्तव्य युद्ध कर. तर 14 अध्याय शेवट कुठं झाला आहे की ज्ञान घेऊन तुझा अज्ञानचा जो संशय आहे तो काय कर, नष्ट कर आणि तुझं कर्तव्य कर, युद्ध कर. केवळ ज्ञान नाही सांगितलं भगवंतांना, ज्ञान घेणं आवश्यक आहे, पण ज्ञानयुक्त होऊन शांत बसायचं नाही, आपलं कर्तव्य पाडायचं आहे. हां, ज्ञान नाही घेतलं आहे फक्त कर्म कर्म. मग चोर असतो, चोर तो पण खूप बिझी असतो कर्म करण्यामध्ये. तो पण म्हणतो मी कर्मयोगी आहे, मी शांत बसत नाही मी पण रिकामा बसत नाही, मी खूप उद्योगी आहे. आणि उद्योग काय आहे, चोरी चपाट्या, लवाडी. तर हे जे लूट हे कर्म योग्य होणार नाही. हे काही कर्मयोगाची व्याख्या नाही. तर कर्म कसं केलं पाहिजे, तर ज्ञान पण सांगितलं भगवंतांच्या 4थ्या अध्यायामध्ये. 4थ्या अध्यायाचा शेवटचा श्लोक जो आहे की ज्ञान घेऊन तुझं अज्ञानचं जे संशय आहे ते तू नष्ट कर आणि योगयुक्त होऊन आपलं कर्तव्य पार पाड. तर अर्जुनला प्रश्न पडला, तुम्ही त्या कशमा सांगतात. वास्तविकपणे अर्जुन खूप बुद्धिमान आहे, तो भगवंताचा भक्त आहे, तो भगवंताचा सखा आहे, नित्य सखा आहे. प्रत्येक जन्मामध्ये अवतारामध्ये भगवंताच्या तो सोबत असतो. पण केवळ या जगातील आपल्यासाठी, ह्या जीवांसाठी ते अर्जुनने प्रश्न केले की आपल्या अशा काही समस्या असतील, संशय असेल, प्रश्न असतील, ते त्यांनी मांडलेले आहेत आपल्यासाठी. म्हणून ते प्रश्न केला आहे की तुम्ही आधी मला कर्मांचा त्याग करण्यास सांगितलं आणि नंतर मग भक्तिमय कर्माची पण तुम्ही स्तुती केली, पण दोन्हीपैकी मला एकच सांगा, 2 नका सांगा, असं सांगितलं आहे. तर भगवंताने उत्तर दिलं आहे की श्री भगवान म्हणाले कर्माचा संन्यास आणि भक्ती भावनायुक्त कर्म असे दोन्हीही मार्ग मुक्ती देण्यास चांगले आहेत. परंतु या दोन्हींपैकी भक्तियुक्त कर्म हे कर्म संन्यासापेक्षाही अधिक उत्तम आहे. कर्मसंन्यास म्हणजे काय की या जगातलं कोणतंच भौतिक कर्म करायचं नाही, फक्त ध्यान आणि योगसिद्धी, केवळ भजन, बाकी काहीच नाही. तर कर्माचा संन्यास, पण ते इतकं सोपं नाही, सोपं नाही. लाखामध्ये कोटीमध्ये 2-4 लोकांना शक्य आहे का, तरी मन खूप शुद्ध पाहिजे. कलियुगात तर बिलकुल कठीण आहे की आपलं मन 5 मिनटं असं काहीच न करता शांत बसून राहणं अतिशय अवघड आहे. पण आणि भगवंतांनी गीता केव्हा सांगितली, कलियुगाच्या सुरुवातीला सांगितली किंवा द्वापारयुगाच्या शेवटी सांगितली. म्हणजे माहिती आहे की पुढचं युग कोणतं येतं आहे, कलियुग येतं आहे. म्हणून त्या कलियुगाच्या जीवांसाठी भगवंताने विचार केला आहे आणि असं ज्ञान दिलं आहे की जे आपलं सोपं आहे. तर भगवंत म्हणतात की दोन्हीपैकी कोणतं युक्त चांगलं आहे, उत्तम आहे, भक्तियुक्त कर्म. की आपण जे काही कर्म करणार त्याच्यामध्ये काय केलं पाहिजे, भक्ती टाकली पाहिजे किंवा भगवत भावना त्यामध्ये जोडली पाहिजे. कशी जोडणार, तुमचा दुकानाचा व्यवसाय आहे, तुमचं काही व्यवसाय आहे, दुकानाचा व्यवसाय आहे, धंदा आहे, उद्योग आहे. तुम्ही हे समजायचं आहे की हे दुकान, आम्हाला धंदा, हे माझा व्यवसाय, याचा मालक मी नाही आहे, माझे वडील नाही आहे, ते भगवंत आहे. सबका मालिक तो भगवंत जो आहे तो आहे, जो देवी देवतांचाही मालक आहे. ब्रह्मा, विष्णू, ब्रह्मा, महेश आणि जे तेजस्वी देवता आहे, देवी देवता, लक्ष्मी माता, दुर्गा माता, गणेश देवता, इंद्र, चंद्र, सूर्य, या सर्वांचा जो मालक आहे परमेश्वर, तोच माझ्या दुकानाचा मालक आहे. मग मी कोण आहे, मी सेवक आहे. म्हणून मी माझं दुकान एक सेवक म्हणून सांभाळत आहे. नफा तोटा तो मालक बघेल, मी माझं ड्युटी, मी माझी जबाबदारी पार पाडणार. अशा भावनेमध्ये आपल्याला चिंता नाही होणार
तर मालक चिंता करणं. आपलं काम काय? सेवकाप्रमाणे मी आपला एक नियमितपणाने आपला उद्योग पाहिजे तर उद्योग मी करणार. कुटुंब सांभाळायचं आहे, आपलं घर, आपलं कुटुंब आहे, समजा मुलं बाळ आहे, कुटुंबाचे लोक आहेत, माता पिता, आजी आजोबा, जे कोणी आहेत कुटुंबामध्ये, भाऊ बहीण, पती पत्नी सगळं. तर हे सर्व माझ्या जवळ आहे कुटुंबाचे लोक, पण ते माझे नाही आहे, ते भगवंताचे आहे. संबंध आपण जाणून की जे कोणी आहे त्याच्याही आधी शरीर, हाडामासाचं शरीर, ते शरीर माझ्या जवळ आहे, माझ्या सोबत आहे, पण ते माझं नाही आहे, म्हणजे माझ्या मालकीचं नाही आहे, ते भाड्याचं आहे. ते भगवंताने दिलेलं आहे काही दिवस वापरण्यासाठी, उपयोगासाठी. तर त्या मालकाचं भान ठेवून आपण त्याचा उपयोग घ्यायचा आहे एक सेवा म्हणून. याला म्हणतात संन्यासयुक्त किंवा योगयुक्त कर्म. योग म्हणजे काय? जोडणे. योग म्हणजे जोडणे. तर काय जोडायचं? संबंध भगवंताशी. काय जोडायचं आहे? प्रत्येक गोष्टीशी संबंध जोडायचा आहे. कुणाचा? ज्याचा आहे. मग कोणाचा संबंध आहे? भगवंताचा संबंध आहे. त्या जगातील प्रत्येक वस्तूशी, प्रत्येक व्यक्तीशी, प्रत्येक जीवाशी, प्रत्येक जे काही आहे या जगामध्ये घटनेशी संबंध जोडायचा. कुणाचा? भगवंताचा. ज्याच्या इच्छेशिवाय झाडाचं पानसुद्धा हलत नाही. आपण बोलतो ऐकतो काय वेळेस की सब कुछ भगवान के हात में है, सगळं भगवानच्या हातामध्ये, पण त्याचं आपण एवढं चिंतन करत नाही की त्याच्या इच्छेशिवाय झाडाचं पान हलत नाही. त्याची शक्ती आपण जाणून संबंध जोडला पाहिजे की जे काही घडलं आहे, घडणार आहे, ते त्याच्या इच्छेने घडतं आहे. त्यामुळे मी मान्य केलं पाहिजे, स्वीकार केला पाहिजे. तर मी सेवक आहे. सेवक आपला अधिकार, आपली डिमांड मांडत नाही, सांगत नाही. मला असं वाटतं, असं व्हायला पाहिजे, तसं व्हायला पाहिजे. ही भाषा कुणाची असते? मालकाची असते. सेवक काय म्हणणार? मला आदेश द्या, तुमचा जो आदेश असेल ते मी करणार. तसं हनुमानजी जे हात जोडून उभे असतात, त्यांची भाषा जी आहे बॉडी लँग्वेज, देहभाषा बॉडी लँग्वेज, देहबोली काय, त्यांचं भाषा, त्यांचा देह काय बोलतोय, त्यांची भाषा की भगवंता, प्रभू, स्वामी, तुम्ही मला आदेश द्या. जो आदेश होईल ते मी करण्यास तत्पर आहे, मी तयार आहे. म्हणून हात जोडून उभे, आदेश होईल लगेच मी ते पालन करणार. तर ही भावना जी आहे की भगवंताचं मी सेवक आहे, याने आपलं जीवन खूप सोपं होईल. हरे कृष्ण. तर आपलं जीवन खूप सोपं होईल. तर भगवंताची इच्छा, ठीक आहे. जशी लाईट गेली समजा, सांगून गेली का आपल्याला? आणि केव्हा येईल ते पण सांगेल का ती पण सांगत नाही. तर आम्ही मुलांना सांगतो शाळेमध्ये, कॉलेजमध्ये की मुलांनो, लाईट आणि लाईफ म्हणजे काय? जीवन. लाईट म्हणजे हा प्रकाश आहे ना, विद्युत शक्ती, लाईट, इलेक्ट्रिसिटी. हे सांगून जात नाही आणि कुठे जातात ते पण सांगून, किंवा केव्हा येतील ते पण सांगून जात नाही. तसं आपलं जीवन जे आहे, एखादा जीव सोडून जातो आपल्याला, सांगून जात नाही की मी आता जाईल, उद्या परवा जाईल, कोणी सांगू शकत नाही. आणि कुठे जातो आहे ते पण कोणी सांगू शकत नाही. तसं जीवन आहे आपलं, त्या जगामध्ये सर्व काही अनिश्चित आहे किंवा आपल्याला माहीत नाही आहे. पण हे भगवंताला माहीत आहे. भगवंतासाठी या जगात काहीही अनिश्चित नाही आहे. भगवंतासाठी सर्व काही निश्चित आहे. तर आवाज देऊन द्या. हरे कृष्ण. तर भगवंताची व्यवस्था आहे. आपला सत्संग काही थांबणार नाही. हरे कृष्ण. ठीक आहे. तर भगवंताची व्यवस्था आहे की त्यांची इच्छा आहे की आपलं जीवन सोपं व्हावं, आपण सुखी व्हावं, आणि त्यासाठीच हे ज्ञान आहे. तर आपण पुढचा श्लोक घेऊया. तर भगवंत सांगते पुढच्या श्लोकामध्ये, हे महाबाहू अर्जुना,
जो द्वेष करीत नाही, तसेच आपल्या कर्मफळांची अपेक्षाही ठेवत नाही, तो नेहमी संन्यासी असल्याचे जाणले पाहिजे. संन्यासी कोण आहे भगवंत सांगताय. लाल कपडे घातले, भगवे कपडे घातले, सगळं घरदार सोडलंय, तो संन्यासी नाही आहे. केवळ ते प्रमाण नाही आहे किंवा ते संन्यासाची व्याख्या नाही आहे. संन्यासाची व्याख्या भगवंताने सांगितली आहे की जो द्वेष करीत नाही. आणि ह्या गोष्टी असं बाहेर कोणी दाखवू शकत नाही. हे आपले लक्षण आहे, आतले लक्षण आहे, आपली चेतनेचा भाग आहे. आणि जो कर्मफळांची अपेक्षा ठेवत नाही. या जगात प्रत्येक व्यक्ती काही काम केलं, पैसे त्याला पाहिजे असते, त्याला फळ पाहिजे असतं, त्याला काहीतरी मोबदला पाहिजे असते. कुणीही पैशाशिवाय हात लावायला काय बघायला सुद्धा तयार नाही. कोणी बघायला तयार नाही. आधी काय देशील ते सांग, मग नंतर पुढचं बघू. अशीच भाषा होऊन गेली लोकांची या जगात. म्हणून दुःखी आहे, म्हणून समाधानी नाही आहे. का चेतना जी आहे फक्त कमवण्याची, ते पण कागदाचा पैसा केवळ. समाधान नाही कमवत, फक्त कागदाचा पैसा कमवता, जो मायावी आहे. तर भगवंत सांगतात संन्यास काय आहे की जो द्वेष करीत नाही आणि आपल्या कर्मफळांची अपेक्षा ठेवत नाही, तो नेहमी संन्यासीच असल्याचे जाणावे. सर्व प्रकारच्या द्वंद्वातून मुक्त असणारा असा मनुष्य सहजपणे मायाशक्तीला पार करून पूर्णपणे मुक्त होतो. की द्वंद्व जे आहेत या जगाचं द्वंद्व काय. पहिला द्वंद्व जन्म मृत्यू. जन्मासोबत काय जोडलेलं आहे, मृत्यू जोडला आहे. द्वंद्व दोन येते, द्वंद्व. सुखासोबत काय आहे, दुःख. आज ज्याचं सुख वाटतंय, माझा मुलगा माझा मुलगा माझा मुलगा, तोच मुलगा भविष्यामध्ये दुःखाचं काय बनतो, कारण बनतो. असं जगाचा नियम आहे. जो मुलगा मला सुख देतोय, मला माझा ऐकतोय, पण तो मुलगा जर निघून गेला, तो मुलगा जर निघून गेला मला सोडून, त्याचं काही झालं, आपण दुःखी होतो की नाही, हे जगाचा नियम आहे. तर ह्या जगातलं सुख काय होतं, भविष्यातला दुःख. ह्या जगातलं सुख जे आहे भविष्यातल्या दुःखाचं काय म्हणतं, कारण. आज माझी तब्येत खूप चांगली आहे, आज माझी तब्येत खूप चांगली आहे, खूप सुख वाटतंय, पण आजचं सुख भविष्यातल्या दुःखाचं काय म्हणणार, कारण म्हणणार. कसं, तेव्हा चांगली होती तब्येत, आता काय झालं आहे, आता चांगली नाही तब्येत, म्हातारपणात समस्या होतात. मग आपल्याला ते दिवस आठवतात तरुणपणाचे, तेव्हा किती सुख होतं. म्हणजे आताचं सुख भविष्यातल्या दुःखाचं काय बनतं, कारण बनतं. असं जग आहे, द्वंद्व आहे. जन्मासोबत काय आहे, मृत्यूचं भय आहे, मृत्यूचं चिंता किंवा मृत्यूचा धोका आहे, संकट आहे. सुखासोबत काय आहे, भविष्यातल्या दुःखाचं काय आहे, कारण. मान. कोणी खूप सन्मान दिला आपल्याला, मग आपल्याला काय वाटतं, आता सन्मान सगळ्याच ठिकाणी भेटणार नाही, जो भेटणार नाही. आजचा मान पुढच्या अपमानाचा काय असतो, भविष्यातल्या अपमानाचा सोबत असतो किंवा कारण म्हणतो. आजचं जे सुख आहे की आता थंड वाटतंय, हिवाळ्याचं किंवा पावसाळ्यात थंड वाटतं, पण तेच थंडवा जर उन्हाळा किंवा ऊन तापतं तर दुःख देतं. ते हे जगाचं द्वंद्व आहे, जे बदलतं काय, द्वंद्व. तर आपण जेव्हा ह्या द्वंद्वातून मुक्त होतो, आणि हे कसं शक्य आहे मुक्त होणं, हे जाणून दिव्य ज्ञान. कोणतं दिव्य ज्ञान, की आपण भगवंतांचे दिव्य सनातन अंश आहोत. द्वंद्व केव्हा येतं, जेव्हा आपण हे समजतो की मी जन्म घेतला आहे. जेव्हा आपण हे समजतो मी जन्म घेतला आहे, माझा जन्म ह्या दिवशी झाला आहे, माझे आईवडील हे आहेत, हे माझं गाव आहे, हे माझं दुकान आहे, हे माझं घर आहे. आपण जेव्हा असं समजतो आपण द्वंद्वामध्ये फसतो. का, हे टिकणारं नाही, हे नाशवान नाही. आपण जी ओळख देतोय आपली, जे आपले संबंध जोडतोय या जगाशी, ते काय आहे, तात्पुरते आहे, कायमसाठी नाही आहे. म्हणून द्वंद्वात फसतो आपण. पण जेव्हा जाणो दिव्य ज्ञान की आपण जे आहोत अजन्म आहोत. भगवंताने म्हटलं गीतेमध्ये,
न जायते, जन्म घेत नाही, न जायते, की आत्मा कधीही जन्म घेत नाही. का? ज्याचा जन्म होतो त्याचा मृत्यू निश्चित आहे. देहाने जन्म घेतला आहे. जन्म कोणी घेतला आहे? देहाने घेतला आहे. म्हणून देह जो आहे नष्ट होईल. माती कधी नष्ट होत नाही. ज्या मातीने घर बांधलं, ज्या मातीने मडकं बनवलं, मडकं, ते मडकं फुटणार. हे जगाचा नियम आहे. असं कोणतं मडकं बनलं नाही की ते कधी फुटलं नाही. कुंभार घडवितो घडा, ऐकलं ते? कुंभार घडवितो घडा, त्याला जातो हो तडा. जिव्हा पाण्याचा बुडबुडा, त्याचा नाही भरोसा थोडा. अंत्यविधीत आम्ही ऐकलेलं आहे. हे गावाकडे जातात की कुंभार म्हणजे कोण आहे? भगवंत. की हे जे देह आहे हाडामासाचं मडकं, ते भगवंताने निर्माण केलं आहे. पहिला काय होतं? तडा होतं, म्हणजे याला धोका होतो किंवा याचा घात होतो. आणि मग हा जीव निघून जातो, हा देह नष्ट होतो. जीव तर अमर आहे, पण देहाबद्दल बोलता येईल की देह नष्ट होतो, की देहाचा काही भरोसा नाही आहे. तर भगवंताने ज्ञान दिलं की जन्म, आत्मा कधी जन्म घेत नाही. न जायते म्रियते वा कदाचित. म्रियते म्हणजे मृत्यू होत नाही. न हन्यते, हन्य माने शरीर आहे. देहाचा वध झाला, देहाचा नाश झाला, तरी जो देही आहे, आत्मा, देही, निवासी, देह, देही, त्या देही, त्या आत्म्याचा कधीही नाश होत नाही. का? तो कधी जन्म घेतच नाही. ते हे ज्ञान आहे. दुसऱ्या अध्यायामध्ये, तिसऱ्या अध्यायामध्ये, चौथ्या अध्यायामध्ये भगवंताने म्हटलं आहे. हे ज्ञान घेऊन आपण जेव्हा जाणू की आपण द्वंद्वाच्या पलीकडे आहोत. आपण द्वंद्वाच्या पलीकडे म्हणजे काय? जन्म मृत्यूच्या पलीकडे आपलं जे अस्तित्व आहे, आपलं आत्म्याचं, जीवाचं अस्तित्व, जीवाचं जीवन, देहाचं नाही. जीवाचं जीवन, जीव आहे तर जीवन आहे. देहात जीव नाही तर मग काय होतं? जीवन राहू शकत नाही. म्हणून जीव गेला म्हणजे आत्मा गेला, तर त्याच्यामुळे जीवन आहे. तर हा जीव जो आहे हा कसा आहे? द्वंद्व अतीत आहे. द्वंद्व अतीत, द्वंद्व पलीकडे आहे. म्हणून जेव्हा जाणू की आपलं जे अस्तित्व आहे जन्म मृत्यूच्या पलीकडे आहे, मग आपण की नाही जगातलं सुखदुःख, जगातले मानापमान, जगातलं जे हे जे उष्णता, थंडी, याच्या पलीकडे जावं. अनेक लोक आपण ऐकलेलं आहे की हिमालयामध्ये थंड पाण्यामध्ये आंघोळ करतात, तिकडेच जीवन जगतात, ते तपस्या, ध्यान लावतात. कसं शक्य होतं? ज्ञानामुळे. त्यांचं मन कधीही थंडीचा विचार करणार नाही. त्यांचं मन विचार करणार भगवंताचा. जेव्हा मन भगवंतामध्ये असेल की थंडी, उष्णता, त्याचा एवढा परिणाम आपला होत नाही. सगळं मनाचा खेळ आहे. मनाचा खेळ आहे. सकाळी आंघोळीच्या वेळेस है ना, लोक असं हात टाकून टाकून बघतात किती थंड आहे, किती पाणी, किती थंड. आणि मग त्यांना 5 मिनटं ते पाणी डोक्यावर घ्यायचा विचार होत का? मन जे आहे, सवय लागलेली आहे की थंड आहे, थंड आहे, थंड आहे, थंड आहे, माझं काय होईल, माझं काय होईल. याची भीती कशाची? केवळ पाण्याची. हिमालयातलं पाणी नाही, आपल्या नळाचंच पाणी आहे, टाकीचंच पाणी आहे. पण सवय लागलेली आहे मनाला काय? गरम पाणी पाहिजे, हॉट. ज्या आपल्या गरम पाण्याने आळस येतो, प्रसन्नता होत नाही, जीव ताजा होत नाही, ताजं वाटत नाही. पण ते सवय लागल्यामुळे माणसाला तशी इच्छा होते की गरम पाणी पाहिजे. थंड पाणी म्हणजे दुःख किंवा ते प्रगती नाही. सोलर हीटर पाहिजे म्हणजे प्रगती, असं लोकांचा विचार व्हायला लागला. सांगायचा हेतू हा की आपलं जर ह्या जगाच्या समस्येत मुक्त व्हायचं आहे तर आत्मज्ञान घेऊन त्या जगाचे जे काही द्वंद्व आहेत त्याच्या पलीकडे आपण स्थित व्हायला पाहिजे. भगवंत पुढे सांगतात की जो, आणि हे आपल्या हातामध्ये आहे, हे भगवंताच्या हातात नाही आहे, हे आपल्या हातामध्ये की आपण चेतना, आपलं मन कसं बनवतो, कसं विचार ठेवतो, हे आपल्या हातामध्ये.
मी जे सांगितलं की आपलं घर भगवंताचं आहे हे समजणं आपल्या हातामध्ये आहे. ही निवड आपली आहे. भगवंत कोणाला जबरदस्ती करणार नाही, की आपल्या हातामध्ये. म्हणून भगवंताने म्हटलंय जो द्वंद्वमुक्त आहे तोच व्यक्ती मायेतून मुक्त होऊ शकतो. जो व्यक्ती द्वंद्वमध्ये फसला आहे की हे घर माझं, हे मुलं माझे, हे दुकान माझं, ही जमीन माझी, त्याला माया सोडणार किंवा तो मायेतून सुटू शकणार नाही. मी खूप वेळेस ते उदाहरण देतो की एका बगीचेमध्ये एका व्यक्तीने एक मोठं झाड होतं आंब्याचं, आणि त्या झाडाला त्याने दोन्ही हातांनी मिठी मारली, आलिंगन दिलं की छान झाड आहे, मला एक आंबे खायला मिळतात. तो झाडाला मिठी मारली, आलिंगन दिलं, आणि 5 मिनटं 10 मिनटं 1 तास होऊन गेला. तो काही झाडाला सोडत नाही. आता गावातील लोक जे आहेत, काय माणूस आहे वेड्यासारखा झाडाला आलिंगन देऊन उभा आहे, तर ते बघताय आणि त्याला म्हणतात, हे बाबा तू काय वेड्यासारखं ते झाडाला पकडून ठेवलं आहे, सोड का झाडाला. तर हा काय म्हणतोय की भाऊ मला तर खूप इच्छा आहे सोडण्याची, पण हे झाड मला सोडत नाही. तो काय सांगतो की मला तर खूप इच्छा आहे सोडण्याची, पण हे झाड मला सोडत नाही. असं होईल का? पकडलं कोणी? त्या माणसाने पकडलेलं आहे. मग कोण सोडू शकतो? तोच सोडू शकतो. पण तो आता काय सांगतोय, मला तर खूप इच्छा आहे पण झाड सोडत नाही. नाटक आहे, खोटं आहे. तसं लोक जे म्हणतात मी काय करू, मला तर खूप इच्छा आहे पण कुटुंब सोडत नाही, मला माझं दुकान सोडत नाही, मला माझं घर सोडत नाही, मला माझं मन सोडत नाही, मला माया सोडत नाही, तर मला भगवंताची कृपा मिळत नाही, असं लोक सांगतात. हे सत्य नाही आहे. भगवंताने आपल्याला पूर्णपणे काय दिलं आहे? स्वातंत्र्य दिलं आहे, निवड नाही. पकडलं आहे आपण आहे. माया असेच कोणाला पकडत नाही. ज्या जीवाने मालक होण्याची इच्छा केली, ज्या जीवाने स्वतः मालक म्हणजे भगवंताची जागा घेण्याची इच्छा केली, त्याला माया पकडते, त्याच्यावर मायेचा प्रभाव होतो. आणि जो व्यक्ती मी सेवक आहे, मी भगवंताचा सेवक आहे, मी भगवंताची सेवा करणार असा विचार आणतो, तो आपोआपच मायेच्या तावडीतून सुटतो. मायेला काहीच करावं लागत नाही, तो आपोआप सुटतो. असा नियम आहे जगात, सिद्धांत आहे. जो मालक होण्याची इच्छा करतो तो आपोआप मायेच्या तावडीमध्ये येतो, आणि जो सेवक होण्याची पुन्हा इच्छा करतो तो काय होतो? मायेतून सुटका करून घेतो. तर सांगायचा उद्देश आहे, भगवंत सुद्धा म्हणतात की जो द्वंद्वातून मुक्त आहे असाच व्यक्ती मायेतून मुक्त होऊ शकतो. पुढे म्हणतात केवळ अज्ञानी लोकच भक्तियोग भौतिक जगाच्या अध्ययनापासून म्हणजे सांख्ययोग भिन्न आहे असे म्हणतात. की जो भगवंताने अध्याय सांगितला सांख्ययोग 2ऱ्या अध्यायामध्ये, आणि 3ऱ्या अध्यायात जो सांगितला कर्मयोग, दोन्ही वेगळे आहेत असं कोण म्हणतं? जो अज्ञानी आहे. म्हणजे जो ज्ञानी आहे त्याला ज्ञान आहे की संबंध ज्ञान, की जे कर्म किंवा जे आपलं जीवन आहे त्याचा संबंध भगवंताशी आहे, त्याला हे ज्ञानयोग आणि कर्मयोग दोन वेगळे वाटत. सांख्ययोग काय आहे? ज्ञानयोग, हे जगाचं ज्ञान, जे विश्लेषणात्मक ज्ञान आहे, की जीव हे किंवा हे भौतिक तत्व याच्यातला भेद सांगितला आहे. वास्तविक ज्ञानी व्यक्ती म्हणतात की या दोन्ही मार्गांपैकी कोणत्याही एका मार्गाचे चांगल्या रीतीने पालन केल्याने दोन्ही मार्गांचे फळ प्राप्त होते. सांख्ययोगाद्वारे म्हणजे ज्ञानयोगाद्वारे प्राप्त होणारे स्थान कर्मयोगाने सुद्धा प्राप्त होऊ शकते हे जाणून. आणि तर कर्मयोग कोणता आहे? भगवत भक्तियुक्त कर्म, तर भक्तियोग जाणून सांख्ययोग म्हणजे ज्ञानयोग आणि भक्तियोग समान असल्याचे पाहणारा मनुष्यच वास्तविक ज्ञानी होय. तर पुढचा श्लोक आपल्याला घ्यायचा आहे आज, माझ्या मागे म्हणा. संन्यासस्तु महाबाहो, संन्यासस्तु महाबाहो, दुःखम आप्तुम अयोगतः,
दुःखम आप्तुम अयोगतः योगयुक्तो मुनिर्ब्रह्म योगयुक्तो मुनिर्ब्रह्म न चिरेण अधिगच्छति न चिरेण अधिगच्छति। अनुवाद। भगवत भक्तीमध्ये युक्त न होता केवळ सर्व कर्मांपासून संन्यास घेतल्याने मनुष्य सुखी होऊ शकत नाही, परंतु भक्तीमध्ये युक्त असलेला मुनी विना विलंब म्हणजे लगेच तात्काळ ब्रह्मज्ञानाची प्राप्ती करतो। तर काही लोक असतात, आता मी सर्व त्याग केला आहे, घरदार सोडलं आहे, दुकान सोडलं आहे, व्यवसाय सोडला, सर्व सोडलं, मग काय करतात? काही नाही, नुसतं बसलो। तर याची निंदा केली बघा की हे चुकीचं आहे। केवळ कर्म सोडून कुणी महान होणार नाही। तर भगवंत काय म्हणताय? भगवत भक्ती केली, भगवत भक्तीमध्ये युक्त न होता केवळ सर्व कर्म सोडल्याने, संन्यास घेतल्याने मनुष्य सुखी होऊ शकत नाही का? आपला स्वभाव काय आहे? कर्म करणे स्वभाव आहे। जीवाचा स्वभाव काय आहे? काही कर्म करणे। म्हणून भगवत भक्ती सुद्धा जी आहे ते आपलं मूळ कर्म आहे। पुढचा श्लोक माझ्या मागे, योगयुक्तो विशुद्धात्मा योगयुक्तो विशुद्धात्मा विजितात्मा जितेंद्रिय विजितात्मा जितेंद्रिय सर्वभूतात्मा भूतात्मा सर्वभूतात्मा भूतात्मा कुर्वन् अपि न लिप्यते कुर्वन् अपि न लिप्यते। आज हा खूप महत्त्वाचा श्लोक आहे। आज मला जो विषय घेतला होता त्याची आपण काय केली आहे? भूमिका जाणून घेतलेली आहे। आज शेवटचा श्लोक आपण 5-10 मिनिटं चर्चा करणार आणि मग आजच्या प्रवचनाला विराम देणार। भगवंत काय सांगतात? जो भक्तिमय कर्म करतो, कोणतं कर्म? भक्तिमय। जो भक्तिमय कर्म करतो विशुद्ध आत्मा आहे आणि आपले मन तथा इंद्रिय संयमित ठेवतो, तो सर्वांना प्रिय असतो आणि सर्वजण त्याला प्रिय असतात। असा मनुष्य सर्व प्रकारची कर्मे करीत असून सुद्धा कधीही मायेमध्ये बद्ध होत नाही, फसत नाही। आपल्याला असं कर्म करण्याची इच्छा आहे की नाही की कर्मही करायचं आहे, आपलं जे नियत किंवा आपलं जे नित्यकर्म ड्युटी आहे, कर्तव्य कर्म जे आहे ते पण आपण पार पाडलं पाहिजे। पण कसं पार पाडलं पाहिजे? आणि त्या जागेच्या मायेची सुद्धा मुक्त व्हायला पाहिजे, बंधनात नाही फसलं पाहिजे। तर भगवंत म्हणतात की आपण भक्तिमय कर्म केलं पाहिजे। भक्तिमय कर्म काय? की जे काही कर्म मी सांगितलं त्याचा संबंध भगवंताशी जोडला पाहिजे की हे कर्माचं फळ कोणाला द्यायचं आहे? मालकाला द्यायचं। आपण कोण आहोत? आपण सेवक आहोत। जो आपला मालक आहे त्याच्यासाठी कर्म करायचं, त्याचंच गुणगान गायचं आहे। या जगाचा जीव स्वतःला मोठं बनवण्याचा विचार ठेवतो। जसं लहानपणी आम्ही कोणाच्या पाया पडायचो, आजी बाबा म्हणायचे मोठा हो, काय म्हणायचे? मोठा हो, मोठा हो, मोठा हो। तर मोठं काय व्हायचं? तर आता समजतं आपण सेवक, मोठ्या सेवक आहे। पण ह्या जगाला जीवनी स्वतः मोठं मालक व्हायचा विचार करतो। मोठा मालक म्हणजे काय? सत्ता, अधिकार पाहिजे, गाडवायची इच्छा, हुकूम गाडवायची इच्छा, सगळ्यांना ताब्यात ठेवायची इच्छा। त्याने म्हणजे सुखी होत नाही। आपण भगवंताचे सेवक आहोत हे जाणून आपण भगवंताची सेवा म्हणून कर्म केलं पाहिजे। आणि आपण विशुद्ध आत्मा आहोत तर आपण आपलं मन आणि इंद्रिय संयमित ठेवले पाहिजे की शुद्ध भोजन, शुद्ध विचार, शुद्ध आचार आपण करणं, शुद्ध व्यवहार। या जगाचं जे काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर हे विकार आहे
त्यापासून आपण मुक्त व्हायला पाहिजे. का हे काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर आत्म्याला झाकून ठेवतात. त्याला मायेतून मुक्त होऊ देत नाही, मायामध्ये फसवतात. या आत्म्याचे शत्रू आहे, म्हणजे आपले शत्रू आहे. विंचू चावला बाई, विंचू चावला, हे ना आपण लहानपणी ऐकलं ना, आम्ही ते ऐकलं होतं लहानपणी. विंचू चावला बाई, विंचू चावला. कोणता विंचू चावला? हे काम, क्रोध, लोभ, मोह, मत्सर. आता समजतं, त्यावेळेस तेवढं समजत नव्हतं. त्यावेळेस ते विंचू चावला बाई, विंचू चावला असं आहे. तर हे जे आहे, विंचू चावला काय होतं? आग होते. काय होते? आग. तशी काम, वासना, काम. बघा, कोणी संतापी असतो, त्याला खूप संताप आलेला आहे, राग आलाय, क्रोध आलाय, तो कसा होऊन जातो? लाल लाल होऊन जातो. डोळे लाल होतात आणि शरीर काय होऊन जातं? गरम होऊन जातं, तापून जातं शरीर. संतापाने काय होतं? तापून जातं. काम. तर काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर हे साही शत्रू आपल्याला तापवतात. म्हणून हे काय आहे? विकार. जशी त्या विंचू चावल्याने आग होते, आणि मग ते विंचू चावल्यानंतर त्याला शांत कसं करायचं ते पण सांगायचे की भगवंताचं नाम, हरे नाम, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम राम राम. हा जो महामंत्र आहे, हा जो भगवंताचा, हे जे भगवंताचं नाम, हरे नाम, हे त्या विंचू चावल्याने आग होते, त्याला काय ना शांत थंड करणार. असं ते आम्हाला ते ऐकायला मिळतं की आपली जी आग आहे जीवनाची ना, संसार दावानं, जी याच्यात जी अग्नी आहे, जी सर्व जीवांना सदैव जाळते, यातना देते. चिंता एकच जाळते, जर देह आता काही कामाचा नाही, पण चिंता सदैव या देहाला, जीवाला जाळते, देहाला नाही. चिंता कोणाला होते? जीवाला होते, जो आत्मा आहे. म्हणून भगवंत सांगतात की आपलं मन, इंद्रिय संयमित केलं पाहिजे. आणि ते कसं शक्य आहे? भगवंताशी संबंध जोडला. जसे मुलं शांत होतात कुणाजवळ? आईजवळ, आपल्या पप्पाजवळ शांत होतात. त्यावेळेस त्यांना खूप राग येतो, त्यांना खूप समस्या होते, त्यांना संकट येतं, मुलं दुःखी होतात. पण आई जवळ आले ते सुखी होतं. तसं आपल्या सर्वांचा माता पिता कोण आहे? विठ्ठल आहे. विठू माऊली तू माऊली गराजी, विठ्ठला पांडुरंगा, की तो भगवंत आपला मायबाप आहे. म्हणून आपण जाणलं पाहिजे की आपलं सुख जे आहे कुणाजवळ आहे? भगवंताजवळ आहे. आणि सर्व संतांनी हेच सांगितलं आहे की आपण भगवंताशीच आपला संबंध आहे तो जोडला पाहिजे. तो कामनया कामन मागो ऐक, तुझ्या पायी सुख सगळं आहे. तसं मुलं आईवडिलांना बघतात तर त्यांना कसलं भय वाटत नाही. माझी माय सोबत आहे, माझे बाप सोबत आहे, मुलांना भय वाटत नाही. तसंच जो भक्त आहे त्याला कळतं की माझा विठ्ठल पांडुरंग कणाकणामध्ये आत बाहेर सर्व ठिकाणी आहे. त्याच्याला तो सर्व व्यापक आहे. माझा बाप, माझा माय जगन्नाथ, बाप जगन्नाथ. संत एकनाथांचा अभंग आहे की आपले बाप जगन्नाथ आहे, भगवान आहे. म्हणून हे जाणल्यानंतर आपलं मन शांत होईल, आपल्या ज्या भौतिक इच्छा आहे त्या शांत होईल. नाहीतर शक्य नाही. भगवंताचे संबंध जोडल्याशिवाय मायेतून मुक्ती, या भौतिक इच्छातून मुक्ती होणार नाही. काय असं वाटतं, माझं घर तर आहे पण बंगला नाही, बंगला व्हायला पाहिजे. एक बंगला आहे पण दोन पाहिजे. दोन बंगले आहे पण आता दोन गाड्या पण पाहिजे, दोन गाड्या पण आहे पण दोन TV पण पाहिजे. असं इच्छा आपल्या, एक कंपनी पण आहे पण दोन कंपनी पाहिजे. पेट्रोल पंप एक आहे पण 5 पाहिजे, 2 पाहिजे. अशा इच्छा कधी कमी होत नाही, वाढत. म्हणून सांगायचा उद्देश आहे की त्या जगातल्या इच्छांना अंत नाही आहे. म्हणून आपण ज्या भगवंताशी आपला संबंध जाणू
तेव्हा ज्या भौतिक इच्छा ज्या अनंत आहेत त्या शांत होतील आणि आपल्या जीवाला संपूर्ण समाधान मिळेल. बहुत खूप धन्यवाद. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम राम राम. काही सूचना असतील तर ते बरं सांगा. हरे कृष्णा. प्रभूजींनी भगवद्गीतेच्या माध्यमातून आपण भक्ती कशी करायला पाहिजे ती सुंदर रीतीने प्रभूजींनी समजून सांगितली. त्यामुळे इस्कॉनच्या पारंपरिक पद्धतीने आपण प्रभूजींचा 3 वेळेस हरिबोल बोलून आभार व्यक्त करूया. हरी बोल हरी बोल हरी बोल. आणि आजचा जो प्रसाद आहे तो भिंजीबाई पाटील यांनी स्पॉन्सर केलेला आहे आणि त्यांचा आज वाढदिवस आहे. मी प्रभूजींना विनंती करतो की त्यांनी प्रभूजींच्या मार्फत पुष्पहाराने आपला आभार व्यक्त करावा. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे हरे राम, कृष्ण कृष्णाय भूतले श्रीमते भक्ति वेदांत स्वामी इति नामिने. नमस्ते सरस्वती देवी गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे. गौरवाणी प्रचारिणे जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत राधा श्रीवासादि गौर भक्तवृंद. कृष्ण चैतन्य जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद. कृष्ण चैतन्य जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. कृष्णा हरे कृष्णा
Krishna Krishna Hare 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 Rama Hare Rama 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 Hare 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 Krishna 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 Hare 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 Rama 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 Hare Hare Krishna 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 Hare 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 Rama 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 Hare Hare Krishna 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 Hare 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 Rama 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 Hare Hare Krishna 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 Hare 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 Rama 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 Hare Hare Krishna 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 Hare 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 Rama 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 Hare Hare Krishna 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 Hare Hare Govinda Hare Rama Gopal Hare Krishna 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 Hare 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 Rama 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 Hare Hare Krishna 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 Hare 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 Rama Hare Krishna 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 Hare 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 Rama 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 Hare Hare Krishna 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 Hare 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 Rama 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 Hare Krishna 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 Hare 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 Rama 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 Hare Hare Govinda Krishna Hare 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 Rama 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 Hare Hare Krishna 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 Hare 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 Rama 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 Hare Hare Krishna Hare 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 Rama Hare Krishna 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 Hare Hare Rama 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 Hare 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 Krishna 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 Hare 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 Rama
राम राम हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे गोविंद जय जय गोपाल जय जय राधा रमण गोविंद जय जय गोविंद गोविंद जय जय गोपाल जय जय राधा रमण गोविंद जय जय गोविंद जय जय गोपाल जय जय राधा रमण गोविंद जय जय हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे कृष्णा कृष्णा हरे हरे राम हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Rama, Rama Rama, Hare Hare.
कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Rama, Rama Rama, Hare Hare. Jai Radha Gopinatha Radha Gopinatha Radha Jai Krishna Radha Krishna Radha Krishna Radha Jai Radha Jai Gauranitai 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 Jai Gauranitai Jai Jai Prabhupada Prabhupada Jai Jai Prabhupada Jai Jai Gurudev 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 Jai Jai Gurudev Sai Go Hari Bol Hari Bol Hari Bol Sai Go Hari Bol 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 Nitai Gaur Hari Bol Hari Bol Hari Bol Hari Bol कलियुग पावन श्री हरिनाम संकीर्तन की श्रील प्रभुपाद की समवेत गौर भक्त वृंद की भगवद गीता श्रीमद् भागवत महापुराण की श्री श्री राधा गोपीनाथ जी भगवान की समवेत गौर भक्त वृंद की जय गौर प्रेमानंदे। धन्यवाद। पुनः एक प्रश्न असेल ते विचारायचा असेल प्रत्यक्ष बैठकीत महाप्रसादे गोविंदे नाम ब्रह्मणे वैष्णवे स्वल्पपुण्यवतं जातं विश्वासो नैव जायते शरीराभिज्ञाता जडेन्द्रियसाधिका जीवे विश्लेषास्ते देवाती लोभमय सुगमती ताकि देता तुम्हें संसार कृष्ण बड़ो दयामय गरीबा देवी भजय स्वप्रसाद लाभाय सैना भृतपालो श्री श्री राधा कृष्ण गंगाओ प्रेमी ठाकुर श्री चैतन्य निताय जय निमाय जय निताय जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद। हरे कृष्णा 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 हरे 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 राम
राम राम हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे श्री श्री राधा राधा गोपीनाथ महाप्रसाद की जय जय श्री राधे श्याम हरे